नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे हिंड प्रे ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही गुजरातच्या एका वॉटरफॉलला आलो आहे। जावरी वॉटरफॉल असं त्याचं नाव आहे। आम्हाला पण नाव कन्फर्म माहीत नाही, पण मग आता जाऊ बघूयात। तरी कंटिन्यू राहा। आज आपल्यासोबत खूप दिवसांनी आपले ताते आहेत ब्लॉगमध्ये। विजय आहे आपल्यासोबत, मानिक आहे आणि इकडं आपला आदिवासी ब्लॉगर म्हणजे अनिल भाऊ आहे। जवळपास तरी 500-600 मीटरचं अंतर आहे, तरी आपण इथून पाय पाय जाऊ। जस्ट आत्ताच आम्ही इथं जवळपास पोचलोय निम्यापर्यंत आणि मस्त ऊन पडलंय। असं संध्याकाळचा 5:30चा टाईम आहे। अचानक भयानक आमचा प्लॅन झाला आणि आम्ही निघलो। तरी बघू, इतक्यात पाऊस झाल्यामुळे खडूळच पाणी सर्वीकडं। छान असा रस्ता आहे, एकदम छोटासा रस्ता आहे, पण तिकडं मागं दगड पडलेला, त्यामुळं आपल्याला गाडी इकडे पुढं आणता नाही आली। गाव कोणतं ना? दिक्सळ। तर हा वॉटरफॉल दिक्सळ जवळ आहे। दिक्सळ पासून फक्त इथून 2-3 किलोमीटर अंतरावर आहे। पण इथून खाली आहे वाटतं, बघूयात। इथपर्यंत गाडी येते अनिल भाऊ। रस्ता जसा हा पार्किंगसाठी स्पॉट आहे, पण तिथं जरा दगड पडल्यामुळं गाडी नाही आणता आली आपल्याला। एक पॉइंट तिकडं आहे आणि इकडनं आहे, पण इकडनं जायला नीट रस्ता नसल्या कारण आपण इकडनं कॅन्सल केला आहे। आपण ऐसी जगहों पर आप ज्यादा तेजी से सफर भी नहीं कर सकते, लेकिन अगर आप ठंडे दिमाग से काम लेंगे तो हो सकता है आप जल्दी से और आसानी से इसे पार कर लें। पार्कोर वो तकनीक है जिसका इस्तेमाल फ्रेंच मिलिट्री करती है। इसमें रफ्तार, बैलेंस और मोमेंटम बहुत जरूरी है और आप अपने वजन को शिफ्ट करते हुए सबसे छोटे रास्ते को पकड़ सकते हैं। जंगल सफारी करतो असं वाटतंय। खाली इड नीट हळूया। ऐसे जंगल में दिशा भटक जाना जानलेवा हो सकता है। इस इलाके में होने वाली 5 में से करीब 1 मौत इसलिए होती है क्योंकि सैलानी हड़बड़ाकर भटक जाते हैं। इन झाड़ियों के बीच से निकलना बहुत मुश्किल हो रहा है, पर मेरे लिए ये रास्ता फायदेमंद है क्योंकि ये पहाड़ी से नीचे जा रहा है। और दूसरी बात, यहाँ कभी इंसानी बस्ती होती थी, तो हो सकता है कि यहाँ से मुझे बाहर निकलने का कोई रास्ता मिल जाए। 10 साल पहले अधेड़ उम्र की एक अमेरिकी महिला रेन फॉरेस्ट में अकेले ही हाइकिंग के लिए निकली थी। वो रास्ता भूल गई, गिर गई और घायल हो गई। चल फिर ना पाने की वजह से जवळजवळ पोचलोय जाता व्ह्यू पॉइंटला। खाली जाता येत नाही कारण की आता आम्ही सध्या लेट आलोय, तरी खाली लवकर जाऊ नाही शकत, म्हणून वरतूनच बघू आज। किसी ऊंची जगह से हम पूरे इलाके को देख सकते हैं और अंदाजा लगा सकते हैं कि आगे कौन सी चुनौतियां आएंगी। आप वो जगह देख रहे हैं, वो सियरा रिका पहाड़ हैं और उनके पास ही है रियो ग्रांडे, जो आणि हा असा इथला धबधब्याजवळचा व्ह्यू आहे। इथून पूर्ण खोल खाल दरी आहे।
एक तिकडनं उतरायला मार्ग होता, पण तिकडनं आपण काय आलो नाही चिकन असल्यामुळे, म्हणून आपण ह्या साईडने व्ह्यू पॉईंटला आलो डायरेक्ट. इथलं नेचर एवढं भारी आहे की सगळं फोटो काढण्यात जरा बिझी झालेले आहेत. प्रोफेशनल फोटोग्राफर्स दोन तिकडं आमचे अनिल भाऊ आणि मानिक किंबाळ फोटोग्राफी त्यांना पोज सांगतायत. आणि इकडून भावी फोटोग्राफर विजा. मित्र आहे धबधब्याचं नाव काय? हां हां काय दिल सांगितलं जवरा जवरी. ओके. या धबधब्याचं नाव जवरा जवरी असं आहे. तरी जवरी म्हणजे मोठा आणि जावरा म्हणजे लहान. इथून खाली एक लहान आहे. ओके. काही नाही, तर आम्ही सगळ्यांना एक सूचना आहे का कुठे फिरायला पण एक काळजी घ्या. कसं आपण जंगलामध्ये येतो, आता खूप आडवणी याला आलेलो आहे. कारण की आम्ही त्या टोकाला तिकडनं तसं येणार होतो, पण खाली येण्यासाठी घसरला जागा होती, त्यामुळे आम्ही दुसऱ्या बाजूने आलो आहे. आणि याच्यासाठी खास आम्ही लोकलची मदत घेतलेली आहे. ते भाऊ आलेले आमच्यासोबत. आणि इकडं शांताराम भाऊ आहे आमचे एक दुसरे सहकारी. आम्हाला दोघांनी तो पगाच लाजतोय. लाजतोय. पण आमची सगळ्यांनी एकच सूचना आहे की काही कुठे फिरताना लोकल यांना घेऊन जा. आणि आम्ही त्यांना फक्त एक रिक्वेस्ट केली आणि ते आमच्या सोबत आलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. ठीक आहे. चला आता पोहोचतोय. संध्याकाळचे 6:30 पावणे 7 होत आलेले आहेत. ठीक आहे. चला आता आपण निघतोय. तर इस जगह पर बड़ी डरावनी खामोशी छाई हुई है. ऐसी जगह आपके कान छोटी से छोटी आहट सुन लेते हैं, टहनी के टूटने की आवाज भी. तरी आपला इथला आजचा ब्लॉग झालेला आहे आणि आपण वॉटरफॉल बघितला आहे. खूप छान असा वॉटरफॉल होता. वरतून तर व्ह्यू एकदम एकच नंबर होता. तुम्ही पण जर तुम्हाला यायचं असेल तर पेठपासून फक्त 26 किलोमीटर अंतर आहे, 26-27. आणि नाशिकपासून यायचं म्हटलं तर फक्त 76 किलोमीटर आहे. शक्यतो दुपारीच या, लवकर या, पाणी पाऊस नसल्यावरच या. आणि पाऊस उघडून झाल्यावरती त्यानंतर या, कारण की मग इथं तुम्हाला व्ह्यू पण बघायला भेटला. आणि जर तुम्हाला खाली जायचं असेल तर तिथं पण जाऊ शकता तुम्ही. तरी सगळ्यांना धन्यवाद, कारण की आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत यूट्यूबचे, आपल्या हिंड फ्राय ब्लॉगर यूट्यूब चॅनलचे. तरी सगळे मित्रमैत्रिणी वगैरे सगळ्यांनी सपोर्ट केला, सर्वांनी सपोर्ट केला, त्यांचे मनापासून धन्यवाद. नेहमी माझे व्हिडिओ स्टेटसला ठेवतात, लिंक वगैरे ठेवतात, असं करून सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. तरी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा, लाईक करा आणि आपल्या शेअर करा आपल्या जवळच्या एरियात. ठीक आहे, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.